शिकले ऐक. काय अहो आधीच लय उशीर झालाय, चला लवकर. होय ऐक काय म्हणतोय. काय आता? हे बघ, आपण घर बघून आलोय ना, हे आता कुणालाच कळतं कामा नाही. मी कशाला कुणाला काय सांगते? सगळ्यांना नवीन घर ना हे सरप्राईज असलं पाहिजे. होय हो. एवढा उशीर का झाला म्हणल्यावर काय सांगायचं आपण? सांगू काय तर. हो सांगू काय तर काय, तुम्ही एक सांगाल मी एक सांगेन, घोळ होऊन बसेल. काय ते आधीच ठरवून घेऊ. हा एक काम करू, तुला क्लासला उशीर झाला आणि तोपर्यंत मी दोस्ताकडे थांबलो होतो असं सांगू. बर चला. नाही नाही, नाही थांब. नाहीतर काहीच बोलायला नको, अगदी सहज विषय निघाला ना तरच बोल. हा नाही थांब. एक काम करू, आपल्याला गाडी लवकर मिळाली नाही म्हणून आपल्याला उशीर झाला असं सांगू. झालं, हे फायनल आहे ना आता? हा. चला आता. परत कोणी आपल्याला बाहेर बघितलं तर म्हणतात पूर्ण दिवस बाहेर फिरून आले तरी बोलत बसल्या. होय होय चल. हो चला. काय नॉर्मल, एकदम नॉर्मल व्हा. हा लवकर आलात बरच. हा जरा लेटच झाला. शीतल, दोघांना वाढून घे आणि बस आता जेवायला. नाही ते आम्ही आम्ही जेवून आलोय. घ्या, आता एवढंच राहिलं होतं. अहो मामी ते उशीर झाला होता म्हणून म्हणलं. उशीर होणार होता तर फोन करून सांगता आलं नाही तुला? वय मामी, फोन करायला पाहिजे होतं, चुकलं आमचं. असू दे आता. आता काय बोलायचं, त्यात कुठं गेला होता ही बी विचारायची सोय नाही. एवढ्या उशिरापर्यंत कॉलेजमध्येच होतं वय? नाही ते मी क्लासमध्ये होते आणि यांचं काय तर काम होतं. भाऊजी, तुम्ही काम केलं? अहो आम्हाला काम सांगायचं नाही. म्हणजे अशा अवस्थेत तुम्ही काम करणं शोभतं काही? नाही नाही ते आता जाऊन झोपा म्हणाव. नाही, काम करून करून दमून आला असतील ना. अहो नाही मामी, असं काय नाही. नाही नाही, झोपा जावा. आधीच तुमची तब्येत बी लय नाजूक आहे. मामी तुम्ही सगळी जेवून घ्या, तुमची जेवण झाली की मी आवरते. काय नको बाई, करते माझं मी सगळं. परत आणि ऐकून कुणी घ्या एवढी मी बाहेरनं दमून आली आणि आल्या आल्या मला कामाला झोपली म्हणून. मम्मी, अगं पास आता. अजिंक्य, तुम्ही दमले असताल ना, जा जाऊन आराम करा. बघा काय तर फरक पडला का? आणि मस्त पैकी बाहेरनं जेवून बी आल्यात. पुष्पे, बाद झाली की आता. तू कशाला जेवताना किरकिर करतेस उगाच? आमच्या नवऱ्याने कवा बी आम्हाला बाहेर जेवायला नेलं नाही. अहो 4 पैसे वाचवून वाचवून कायम ह्यांच्यासाठीच आम्ही कायतर करत राहिलो. आणि हे बघा, जरा पैसे हातात आलं की लागले लगेच उधळपट्टी करायला. आपलं काय तर चुकलंय ही तोंडावनं जरा तर काय वाटत होतं का? बर, जेव आता. वयो, हं? दोघं आले तसे लय खुशीत दिसत होते ना. आम्हाला बी तसंच वाटते, काय तर शिजते नक्कीच. पण काय ते काय कळना. तेच तर शोधायला लागल. भयो आपला आज जरा चुकलंच नाही का? का? आपण बाहेरून जेवून येणार होतो याची घरी कल्पना तरी द्यायला पाहिजे होती. अगं मला वाटलं लेट झालंय म्हणलं समजून घेतील. असं कसं? रोज घरी एकत्र जेवतो म्हणल्यावर जरा वाट तर बघितली असेलच की. हा
आपण फोन करायला पाहिजे होत. एक तर आधीच घरी असं चाललंय, आपल्या संग कोण धड बोल बी ना, त्यात आपण असं केलं म्हणल्यावर कसं चालायचं. सगळे म्हणायचे आपण यांच्या संग बोलत नाही, याचा यांना काय फरकच पडत नाही. जाऊ दे, तू नको लई विचार करू. असं कसं नको विचार करू. अहो मामी कशा बघत होत्या बघितलं ना तुम्ही. शीतले, आता मामीची सवय माहिती आहे ना तुला. आणि असू दे, एक दिवस बाहेर जेवायला गेलो आणि एवढं काय बिघडत नाही. बिघडत नाही असं बोलू नका, मला या घरात काय बिघडू बी द्यायचं नाही. आता कोणाशी बोलायला गेलं तर कोण बोलते का नीट? काय करायचं मग? तेच तर, काय करावं मला बी काय कळना झालंय. आणि आता इकडे बोलत बसण्यापेक्षा मी बाहेरच जाते. परत म्हणायचे आत गेले ते आतच जाऊन बसले. असं कोण काय नाही म्हणत. असं तुम्हाला वाटतंय, पण एक घर आहे, घर, लॉजिंग बोर्डिंग नाही. बाईला सगळीकडे ध्यान ठेवायला लागते. मी जाते बाबा. बर ऐक, बाहेर कोणाला काय बोलू नकोस. कोणी विचारलं तर एवढं सांग जेवायला गेलो. मी कशाला कोणाला काय सांगते. तू आता एवढी टेन्शन घेतेस म्हणून बोलतोय तुला. जाऊ द्या, मी जाऊन मामीला तरी मदत करते. सकाळपासून घरातली कामं केली नाहीत, लई चिडल्या असतात त्या. बघते काय राहिलंय का, नाहीतर भांडी तरी असते. म्हणजे काय बोलणार नाही. मी जाते बाबा. मी करू का मदत? नाही नको नको, घासते मी. अगं तू एकटीच घासणार बा एवढी सगळी? दे, मी इकडे इसरून तर देते. आव नाही नको, कुठे जास्त आहे तवा. अगं बघा, म्हणजे तू आता दिवसभर दमून आलीस ना, म्हणून म्हणलं. नाही नाही, तसं काय नाही. बरं राहिलं, पण बरं झालं बरं का, कुठल्या ना कुठल्या निमित्तानं का होईना तुम्ही दोघं एकत्र बाहेर फिरून तर आलात. नाहीतर आमच्यांना अजिबात हौस मौस काय नाही. आता अजिंक्य बघ ना, तुला बाहेर घेऊन गेले, तुम्ही येताना बाहेरनं जेवून बी आलात. आहो नाही, ते म्हणजे जेवायचं आधी ठरलं नव्हतं. आम्हाला उशीर झाला तिथं म्हणून जेवाय गेलो. बरं ते जाऊ देत, काय काय केलं तुम्ही आज दिवसभर? नाही म्हणजे कुठे फिरायला गेलो होतात? साताऱ्यातच होतात ना? मग असं काय झालं साताऱ्यात की आल्यावर दोघं बी एकदम खुश दिसत होतात? नाही म्हणजे तसं काय नाही. मला सांगणार नाही बाय, सांग की. आहो नाही, तसं खरंच काय नाही. अजिंक्यांनी काय दिलं का तुला? आहो जयश्री, असं काय असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं व्हय. बरं जाऊ देत बाई, तुला सांगायचंच नाही म्हण की. जयश्री, असं खरंच काय नाही तर. मला बी काही कळत नाही बघ, उगाच तुमचं पर्सनल काहीतरी विचारत बसले मी बी. जयश्री अहो, असं काय बोलताय तुम्ही? तसं नाही ग, पण मला खरंच वाटतं तुमच्याबद्दल. तुमच्या दोघांच्या बी अडचणीत मी कायम तुमच्या बरोबर असते. का तर मी तुला जवळची मैत्रीण समजते म्हणून. आता तू मला तसं काय समजत नाही, त्याला काय करणार? नाही जयश्री, मी आहेच की तुमची मैत्रीण. तसं असतं ना तर तुम्हाला सांगितलं असतं सगळं. अहो पण काय सांगायला नाही तर काय करू मी? जाऊ देत बाई, नकोच सांगूस. उगाच आम्हाला सांगितल्यामुळं तुमच्या आनंदात मिठाचा खडा पडणार असेल तर कशाला? हो नाही जयश्री, सगळं होऊ द्या मग सांगूच की आम्ही. सगळं होऊ द्यात म्हणजे? म्हणजे असं काय असतं तर आम्ही सांगितलंच असतं की तुम्हाला, असं म्हणायचं होतं. सगळं होऊ देत म्हणजे नक्कीच काहीतरी चालू आहे त्यांचं. त्याशिवाय असं बोलणार नाही ती. आम्हाला परत बाहेर काढायचा तर प्लॅन नसेल ना त्यांचा? नाही नाही, काय सांगता नाही येत बाबा. लई आतल्या काठीचे आहेत दोघं बी. आणि आज जसे खुश होते त्यावरून तर वाटते की चांगलंच चाललंय ते काय चाललंय ते.
नाही, यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय ते कळायलाच पाहिजे. त्याशिवाय काय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. हिला कसं झोपायचं? केवढं कंजेस्टेड घर आहे हा? झोपीत हाडबीड अडकायचं एखाद पाय लांबवलं की लगे भिताड लागते. झोपीत लाता लागला ना भिताडाला भिताड पडन. ही कधीच बांधकाम आहे, अंगावर पडलं तर काहीतरी गडबड आहे. तेच बघा गडबड आहे. झोपत तरी येते का बघा. जरा म्हणून कम्फर्ट झोन नाही बरं का तुमच्या घरात. आमचा बंगला भारी निवांत आईच पैस कसं बी पडा कुठं बी हो. पडा. तुमची कटकट जरा बंद करा. रोज उठून काय हो तुमची नाटकं? आमचा बंगला बघा, आमचा बंगला असा, आमचा बंगला तसा. नाही का आमचा बंगला तसा मग? हो तुम्हाला ना काय, मी इथं एवढ्या घाईत काहीतरी गडबड आहे हे सांगायला आले, पण तुमचं काहीतरी वेगळंच. जाऊ देत, मरू देत. उद्या आपला अंगलट आला ना मग कळलं तुम्हाला. ओ काय काय गडबड आहे? कसली गडबड आहे? तुम्हाला ना खरंच काहीच कळत नाही. काय खायला पाहिजे बरं आम्हाला? हो, आता मी बाहेर शीतल संघ बोलत होते. हे कळायला पाहिजे का आम्हाला? पुढचं ऐकून घेताय का? बोला. तर मी शीतल संघ बोलताना तिला विचारलं, म्हणलं काय ग तुम्ही दिवसभर कुठे गेला होता? काय महत्वाचं काम होतं का? नाही म्हणलं, तुम्हाला यायला रात्र झाली ना म्हणून विचारते. तर बोलता बोलता ती बोलून गेली की अजून काय काम झालेलं नाही, पण जेव्हा मनासारखं होईल तेव्हा सांगेन म्हणून. हत्तीच एवढं सांगेल की मग कशाला लोड घेताय तुम्ही उगाच का नाही? हो, कशाला लोड घेताय म्हणजे काय? तुमचे डोकं आहे का खोक आहे? हो, तुम्हाला एवढं बी कसं कळत नाही? ते दोघं आपल्याला घराबाहेर परत हाकलायचा प्लॅन करतायत. काय बोलताय? मग नाहीतर काय. हो, आज तर दिवसभर ते बाहेर होती. ओ हो, पण ते कॉलेजला गेले होते का नाही? आपण कॉलेज काय रात्रीपर्यंत असतंय का? आय सी. म्हणजे घराच्या बाहेर राहून आपल्या विरुद्ध प्लॅनिंग चाललंय तर? हा, आणि त्यांना असलं प्लॅनिंग घराबाहेर राहूनच करायला लागणार. घरात थांबून तर असलं काय करता नाही येणार. आणि आता आपण एक करायचं, त्यांनी काय बी करायच्या आधी आपणच काहीतरी केलं पाहिजे. पण त्यासाठी त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे आधी आपल्याला कळलं पाहिजे ना? करेक्ट. आता हेच बघा की घरातलं कोण बी त्यांच्या संग बोलत नाही, तरी बी त्यांना या गोष्टीचं काही बी वाटत नाही. कारण त्यांना तेवढा कॉन्फिडन्सच आहे, घरातले आज न उद्या आपल्या संग बोलतीलच. आणि जर असंच खरंच झालं आणि घरच्यांनी त्यांना परत जवळ केलं तर मग आपण बसायचं बोंबलत. बोंबलत? हे असं नाही होणार. त्यासाठी आपण काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. घ्यायलाच पाहिजे, नाहीतर आपण आतापर्यंत केलेला सगळा प्लॅन वाया जाईल. असा कसा वाया जाईल? वाया नाही जाणार. आजपासून त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवायचं. हा, आणि एकदा का मला त्यांच्या डोक्यात काय चाललंय ते कळलं का नाही, मग बघाच कसा त्यांनी केलेला प्लॅन हाणून पाडते का नाही. आणि जर तसं नाही केलं ना तर नावाची जयश्री देशमुख नाही. धैर्यवान जयश्री देशमुख. देशमुख? एक मिनिट, काय म्हणले हे आता? देशमुख? आईला आपलं नाटक चाललंय हे विसरले काही? देशमुख लगेच कोण बघितलं का आरशात? देशमुख.
राम राम. अजिंक्य शिंदे बोलतोय. राम 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 राम. बोलू शकतो ना? हा हा बोल की. हा. काय नाही, काल सातारला जाऊन आलो बिल्डिंगच्या साईटवर. होय काय? कसं चाललंय बांधकाम? एकदम व्यवस्थित आहेत आणि फ्लॅट आता होत आले. आणि हो, फ्लॅट लय भारी आहेत बरं का. काल मी आणि शीतलच बघून आलो, तिला बी आवडले. आमचं काय होईल असं वाटत नाही. का? अरे आम्ही इथं अडकलोय, सुट्ट्या नाहीत आणि आम्ही येस्तोर बिल्डर थांबला असं वाटत नाही. अहो, तुम्ही यायची काय गरज नाही. अरे असं कसं? आमची बायको काय शिकलेली नाही, तिला एकटं काय सुधरत नाही. अरे एकटी माहेरला जायचं म्हणलं इष्टीनं तरी गडबडून जाती, मग कसं रे? अहो, यो भाऊ हाय की तुमचा इथं, मी कशाला काळजी करता? हो का, तुमचं लोन झालं ना फ्री सँक्शन? हो. बाकीच्या फॉर्मॅलिटीज मी पूर्ण करतो ना. अरे पण तिनं अजून फ्लॅट बघितला नाही, काय नाही. तुम्ही नका काळजी करू, मी दाखवून आणतो त्यांना फ्लॅट आणि त्यांना आवडेल. तुझ्या बायकोला आवडलाय म्हणल्यावर आमच्या बायकांना पण आवडेलच की, काही टेन्शन नाही. हा, फक्त त्यांना काहीतरी कागदपत्र आणि बँक डिटेल्स जमा करायचे, तेवढं करायला लागेल. डिटेल्स मी देतो आता. हा म्हणजे मेसेज करतो तुला, आणि जे काय पेपर लागतील ना ते आमच्या हिच्याकडून घे. हा, तिचा नंबर पण पाठवतो तुला. आणि बाकी मग योगेश सर आणि पिंपळे सर यांच्या घरच्यांशी बोलून घेतो. सगळी एकत्रच भेटतो ना. मी बोलतो त्या दोघांशी. अजय तू तिकडे आहे ती या करताना बरंच झालं की. हो साहेब, तुम्ही त्या फ्रंटवर लढताय, या फ्रंटवर मी लढलं पाहिजे ना. हा, आणि हे बघा, तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. तुम्ही जर इकडे नसला ना तर इथली काळजी घ्यायची जबाबदारी माझी. तू सख्या भावापेक्षा जास्त करतो रे. आपण सगळ्यांनी शपथ घेतली, शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांची साथ देऊ. हो, म्हणून तर मी इथं आहे. अजय थँक्यू. हाय का? आता परक करता का मला? खरं तर चुकलंच माझं. नाही नाही, मी तर तुझा सिनियर आहे, मी तर तुला ऑर्डर केली पाहिजे काय. बरं चला, ठेवू का आता? ते वहिनीकडून घेतो सगळं, फक्त नंबर पाठवा तेवढा. हा, आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तब्येतीची काळजी घे तुझ्या. वय वय. चला, जय हिंद. जय हिंद. चला. कुणाचा फोन होता? निकम साहेबांचं होतं, त्यांचा मेसेज येतोय, डिटेल्स पाठवतात. अहो, आता जाता जाता बघा की उशीर झालाय. चल. चल. काय हो, एवढ्या गडबडीत कुठे निघालात? कॉलेजला. कॉलेजला? अजिंक्य, तुम्ही काय खरंच कॉलेजला ऍडमिशन घेतलं का काय? म्हणजे रोज दोघं जोडीने जाताय म्हणून म्हणलं. ते माझं जरा महत्वाचं काम आहे. रोज काय काम असतो साताऱ्याला? ते आर्मीचं काम आहे ना, म्हणून निघालोय. चल निघूया. थांब. ही फाईल ठेव आणि नीट ठेव. अहो, चला. नीट ठेवलीस ना? चला. जयश्री, आम्ही येतोच. हा. या दोघांचं काहीतरी चाललंय हे नक्की. अजिंक्य, तुम्ही मला काय बी सांगाल, मी त्यावर विश्वास ठेवेल असं नाही होणार. शीतलला कसली फाईल ठेवायला लावली ते बघायला पाहिजे. ही शितली लई चलाक आहे. इतक्या सहजासहजी थांगपत्ता नाही लागू देणार. पण मला ते काय आहे शोधलंच पाहिजे.